मॅडम, हा काय रे. कोणती रेसिपी बनवणार आहे आज? आता चाललाय विचार, अजून काही ठरवलेलं नाहीये. ऐका ना, मी स्टुडिओवर येताना आता गुलाबजामचं प्रीमिक्स घेऊन आलोय सुहानाचं. बर, मग आज गुलाबजाम बनवा की. गुलाबजाम खायच्यात. हं? बर, मग होऊन जाऊ दे. झटकीपट. अतिशय झटपट. बरं, लवकर द्या. अगदी झटपट करते आणि तुला खायला देते. ओके, थँक्यू थँक्यू. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण मस्त असे झटपट होणारे प्रीमिक्स पासून गुलाबजाम कसे बनवायचे ते पाहणार आहोत. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर गुलाबजामसाठी लागणार आहे ना पाक आपण सर्वात आधी करायला घेऊया. तर त्यासाठी मी इथे एक भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये साखर घालत आहे. आता ही 600 ग्रॅम इतकी साखर जी आहे ती आपण ह्याच्यामध्ये घातलेली आहे आणि त्यासाठी आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. तर पाण्याचं प्रमाण सुद्धा 600 ml दिलेलं आहे, तर तितकं घालत आहोत. आपण हे जे काही प्रमाण घेतोय ना ते आपण जे प्रीमिक्सचं पॅकेट आणतो त्याच्यावर असतंच. तर आपण जे काही प्रमाण इथे वापरतोय ना ते आपण ज्यावेळी प्रीमिक्सचं पॅकेट आणतो ना तर त्याच्यावर पूर्ण प्रमाण दिलेलं आहे, त्या प्रमाणातच आपण इथे करत आहोत. तर 600 ml आपल्याला पाणी घालायचं आहे. तर त्याच्यासाठी 1 कप पाणी ओतलेलं आहे. आता हे दुसरा कप. आता इथे माझा कप जो आहे ना तो 240 ml चा आहे, त्या हिशोबाने मी पाणी घालत आहे. आणि अजून एक 100 ml एवढं वरून पाणी घातलेलं आहे, म्हणजे टोटल आपलं 600 ml पाणी झालेलं आहे. आता ही साखर जी आहे ती पूर्ण विरघळून घेऊयात आपण. तर इथे आपली साखर जी आहे ती पूर्णपणे विरघळलेली आहे. आता साखर विरघळल्यानंतर आहे ना आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ह्याची एक उकळी आणायची आहे. आपल्याला एकदम एकतारी पाक वगैरे गुलाबजामचा करायचा नसतो. अगदी हलकासा, म्हणजे असा बोटांना आपल्या असा चिकट जाणवायला लागला ना की तिथपर्यंतच आपल्याला ह्याचा पाक करायचा असतो. तर आता आपण एक उकळी आणून घेऊयात. इथे पाकाला जी आहे ती उकळी आलेली आहे. आता आपला पाक झालाय का ते बघूयात. चमच्यावर थोडासा पाक घेऊन आहे ना असं बोटांना बघायचं. असं थोडासा चिकटपणा जाणवायला पाहिजे, म्हणजे अगदी कच्चा पण नको. तर अजून काही चिकटपणा आपल्याला जाणवत नाही, आणखीन 1-2 मिनिटं आपण हा शिजवून घेऊयात. गुलाबजामसाठीचा पाक जो आहे ना तो एकदम कच्चा पण ठेवू नका. एकदम कच्चा जर पाक राहिला ना तर काय होईल माहितीये का, आपले गुलाबजाम आहे ना ते व्यवस्थित असे पाकात मुरले जाणार नाहीत आणि एकदम पुढे गेला ना की काय होतं की ते गुलाबजामवर अशी साखर जमा होते. तर ते होऊ नये म्हणून परफेक्ट असा पाक आपल्याला करायचा आहे आणि मी तुम्हाला दाखवतच आहे की आपल्याला परफेक्ट कसा पाक पाहिजे ते. तर एक साधारण 2 मिनिटं आपण हे पाक जो आहे तो उकळून घेतलेला आहे. आता आपण चेक करूयात. हे बघा, आता हा मला आहे ना असं दोन बोटांमध्ये घेतला ना की असा चिकटपणा जाणवायला लागलेला आहे. म्हणजे इतपतच आपल्याला पाक जो आहे तो करून घ्यायचा आहे. तार वगैरे काही नाही, पण बोटांना चिकट जाणवतोय. तर आता हा आपला पाक झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आहे ना आपण वेलची पूड घालणार आहोत. तर इथे आवडीप्रमाणे आपण घालू शकतो, म्हणजे एक वेलची पूड, तुम्ही केशर आवडत असेल तर केशर सुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता, किंवा तुम्हाला जर पूड घालायची नसेल तर वेलची फक्त सोलून जरी टाकली तरी चालेल. आता इथे आपला गुलाबजामचा पाक जो आहे तो झालेला आहे. गॅस आपण बंद करूयात. आता आपण जे प्रीमिक्स आहे ना ते मळून घेऊयात गुलाबजाम करण्यासाठी. तर इथे हे प्रीमिक्सचं अख्खं पॅकेट जे आहे ते मी इथे भांड्यामध्ये घेत आहे. आणि ह्याच्यात आपण थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे. आता इथे हे जे आहे ते मी सुहानाचं प्रीमिक्स घेतलेलं आहे आणि हे 200 ग्रॅमचं आहे. आता त्याच्यासाठी इथे पाठीमागे आहे ना पूर्ण दिलेलं असतं त्यांनी रेसिपी की किती काय काय वापरायचं आहे. तर आपल्याला ह्याच्यामध्ये ना 150 ते 160 मिली पाणी वापरून आहे ना हे मळायचं आहे. तर आता आपण हे मळून घेऊयात. इथे मी पाऊण ग्लास पाणी घेतलेलं आहे आता, आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपण हे मळून घेणार आहोत. एकदम पाणी नाही घालायचं. तर इथे मी पाणी वापरत आहे, पण पाण्याऐवजी आहे ना तुम्ही हे दूध घालून जरी मळलत ना तरी चालू शकतं. तर इथे आपण मळून घेतलेलं आहे. हे बघा, इतपत असं घट्टसर आहे. तर आपल्याला हे जास्त ना घट्ट पण मळायचं नाहीये आणि एकदम पातळ पण मळायचं नाहीये. जी दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने मळून घ्यायचं आहे, म्हणजे गुलाबजाम छान आणि आतपर्यंत रसरशीत असे होतात. तर आता आपल्याला ह्याचे गोळे करून घ्यायचे आहेत. तर मी काय करते, थोडंसं आहे ना पीठ काढून घेते आधी आणि हे राहिलेलं पीठ हे ना झाकून ठेवते, कारण असं जर उरं ठेवलं ना की ते लगेच कोरडं होतं त्यामुळे. आणि हे थोडंसं पीठ आहे हे आपण पुन्हा एकदा जरा मळून घेऊया.
तर हे पुन्हा मी असं मळून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्याचे गोळे करूयात. तर मी काय करते, हे अशा पद्धतीने आधी बनवून घेते, म्हणजे आपले एकसारखे गुलाबजाम आहे ना मस्तपैकी होतात. हे बघा, मग ह्याचे गोळे तुम्हाला ज्या साईज मध्ये लहान मोठे गुलाबजाम हवे असतील की नाही तसे ह्याचे करून घ्यायचे आणि हे गुलाबजाम करायचे. आणि गुलाबजाम करताना आहे ना ह्या हाताने आहे ना असं थोडस दाबून आहे ना थोडस असं मळून घ्यायचं, म्हणजे गुलाबजाम आपला मस्त असा होतो, कुठेही क्रॅक राहत नाही गुलाबजामला. हे बघा, झाला की नाही मस्त असा गुलाबजाम, कुठेही त्याला अशा चिरा वगैरे दिसत नाहीत. कारण जर चिरा राहिल्या ना गुलाबजामला तर ते तेलात गेल्यावर ना असे जरा जास्त असे मोठ्या चिरा होतात त्या, त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला करायचे आहेत. आता हे जे गोळे आहेत ना ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठे करायचे आहेत. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे जे प्रीमिक्सचे गुलाबजाम आहेत की नाही ते खूप जास्त फुलतात, म्हणजे खव्याचे गुलाबजाम इतके फुलत नाहीत, त्यापेक्षा जास्त हे प्रीमिक्सचे गुलाबजाम फुलतात. त्यामुळे ती साईज लक्षात ठेवायची, नाहीतर काय होईल सुरुवातीला जर तुम्ही मोठा केला ना की तर नंतर खूप मोठा होतो. तर इथे मी अर्धे गुलाबजाम जे आहेत ना ते बनवून घेतलेले आहेत, राहिलेले अर्धे मी नंतर करणार आहे. तर हे बघा, इथे असे छान असे ह्या आकाराचे गोळे करून घेतलेले आहेत मी, कारण हे तेलामध्ये ना तेलात आणि पाकात टाकल्यावर डबल साईज मध्ये फुगतात आणि ह्याचा खूप चांगला अनुभव मला आलेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगते की गोळे छोटे छोटे करा, म्हणजे गुलाबजाम छान व्यवस्थित साईज मध्ये होतील. तर आता आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायचे आहे. तर गुलाबजाम तळण्यासाठी आहे ना तेलाचं टेम्परेचर आहे ना व्यवस्थित असणं फार गरजेचं आहे, म्हणजे एकदम जास्त गरम पण नको आणि एकदम थंड पण नको. तर आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपलं तेल परफेक्ट असं तापलंय का ते चेक करूयात आपण. तर आपण इथे छोटासा गोळा घेतलेला आहे पिठाचा आणि तो आपण टाकून बघूयात. हे बघा, आपण गोळा टाकल्यावर हलके असे बुडबुडे यायला जी आहे ती सुरुवात झालेली आहे, म्हणजे इतपत आपलं तेल हे तापलेलं पाहिजे, एकदम जास्त कडकडीत गरम नकोय. आपलं तेल जर जास्त कडकडीत गरम असेल ना तर काय होतं, तेलात टाकल्या टाकल्या की नाही वरून असा एकदम जास्त रंग येतो आणि आतमध्ये ते कच्चे राहतात, व्यवस्थित तळले जात नाही. आणि मग त्यामुळे काय होते की आपण पाकात टाकतो त्यावेळी बघा की वरून गुलाबजाम फुटला जातो आणि आतमध्ये अशी गोळी तयार राहते. तशा पद्धतीचे गुलाबजाम जे आहेत ते तयार होतात. आणि एकदम जर थंड असेल म्हणजे व्यवस्थित तापलं नसेल तर मग ते ह्याच्यात तेलात फिसकटण्याची शक्यता असते. त्यामुळे आपलं तेल मी तुम्हाला दाखवलंय ना त्या पद्धतीचंच गरम पाहिजे, म्हणजे गुलाबजाम छान होतात. तर ह्याच्यामध्ये आपण हे गुलाबजाम जे आहेत ते सोडूयात आणि एका टायमाला भरपूर असे गुलाबजाम जे आहेत त्या आपल्या कढईमध्ये बसतात, पण एकदम जास्त पण सोडू नका, नाहीतर त्याला फार गर्दी होईल आणि ते गुलाबजाम फुलायला त्याला जागा राहणार नाही. आता हे गुलाबजाम जे आहेत ना ते आपल्याला छान असे गोल्डन रंग येईपर्यंत आहे ना आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर एकसारखा गोल्डन रंग यावा म्हणून काय करायचं आहे, आपल्याला हा झारा आहे ना तो फक्त अशा पद्धतीने फिरवत राहायचा, म्हणजे सगळ्या बाजूने एकसारखा गोल्डन रंग जो आहे तो गुलाबजामला येतो. किंवा मग तुमच्याकडे काटा चमचा असेल ना तो काटा चमचा जरी अशा पद्धतीने फिरवत राहिलात ना तरी ते एकसारखे व्यवस्थित तळले जातात. आणि हे गुलाबजाम तळताना आहे ना आपल्याला गॅस जो आहे तो मध्यम टू लो ठेवायचा आहे, फास्ट गॅसवर तळायचे नाहीत. तर इथे पाहू शकता आपले गुलाबजाम मस्त असे गोल्डन रंगावर तळून झालेले आहेत, रंग छान आलेला आहे. तर इतपत आपले तळले गेले की आता आपण हे काढून घेऊयात. आता हे आपल्याला पाकात घालायचे आहेत. तर पाकात घालताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपला पाक जास्त गरम नको, कोमट असा पाक आपल्याला हवा आहे, जास्त गरम पण नको जास्त थंड पण नको, कोमट हवा आहे. आता हे आपण ह्या कोमट पाकामध्ये हे गुलाबजाम सोडून देऊयात. आता राहिलेले जे गुलाबजाम आहेत ना ते सुद्धा मी अशाच पद्धतीने सगळे तळून घेते. तर इथे आता आमचा लाडू सुद्धा झोपेतून उठलेला आहे आणि आपले गुलाबजाम जे आहेत ना ते सुद्धा बनवून झालेले आहेत. तर आपल्याला जे गुलाबजाम प्रीमिक्स आणून दिलं होतं की नाही ते आपल्या एडिटरला बोलूयात गुलाबजाम खायला. प्रतीक बोला की मॅडम. मस्त असे गुलाबजाम जे आहेत ते बनवून झालेले आहेत. आता तू खाऊन बघ. मला काढून द्या. तुला देऊ लाडू? थांबा, आमच्या लाडूला पण एक घास देतो. काय झाले लाडू? त्याच लागते. घरात कोणताही पदार्थ झाला की पहिला इथे नैवेद्य दाखवावा लागतो बरं का आम्हाला, त्याच्याशिवाय खाऊन देत नाही. नको जास्त गोड आहे, नको जास्त. आता मी खाऊन बघतो, टेस्ट करतो.
हम्म. एक नंबर झाल्यात आणि ते प्रीमिक्सच आहेत असं वाटत नाही आणि असे मऊ झाल्यात. त्याचा पाक पूर्णपणे आतमध्ये मुरलेला आहे का नाही लाडो? पाक मुरलाय का नाही? हा. थांबा जरा खातो मी पहिला. आता तिला पण आणखी हवेत बघा तिला. एक नंबर एक नंबर एक नंबर झाल्यात. तू काय छान छान लाडू. मी अनेक खातो. संपलं. तो आमचा लाडू आहे, गोड गोड दिसतोय आणि गोड गोड खातोय. गोड गोड लय खात. देतो तुला गुलाबजाम, थांब जरा. अन्नी देतो, अन्नी थांब जरा. नको जास्त तिला. नाही जास्त नाही देत. जरा खावा. तर तुम्हाला आपली ही प्रीमिक्स पासून गुलाबजामची रेसिपी कशी वाटली ना, ते कमेंट करून नक्कीच सांगा. त्यासोबतच तुम्हाला जर आणखीन कोणत्या रेसिपीज आपल्या चॅनलवर पाहायच्या असतील तर त्या सुद्धा कमेंट करून सांगा. मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर वेळात वेळ काढून तुम्ही आजची रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद. आम्हाला गुलाबजाम पाहिजे, थांबा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय. खातो मी पण एक. बाय बाय.